नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केंद्र सरकारच्या एक अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक निर्णयाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत। केंद्रीय मंत्रिमंडळाने गोबर्धन म्हणजेच अत्यंत महत्त्वपूर्ण योजनेचा औपचारिक मंजुरी दिली आहे। केंद्र सरकारने या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि ग्रामीण भागाचे चित्र बदलण्यासाठी तब्बल 20,731 कोटीची भक्कम आर्थिक तरतूद केली आहे। आज आपल्या संपूर्ण देशात दररोज हजारो टन शेतातील पिकांचे अवशेष, ऊसाचा पाचट, बाजार समितीतील भाजीपाला व फळांचा सेंद्रिय कचरा मोठ्या प्रमाणात वाया जातो किंवा उघड्यावर जाळला जातो। यामुळे हवेचे आणि पर्यावरणाचे प्रचंड प्रदूषण होते आणि शेतकऱ्यांनाही त्या कचऱ्यापासून कोणताही आर्थिक फायदा मिळत नाही। पूर्ण परिस्थिती बदलण्यासाठी, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने या योजनेला मोठ्या प्रमाणावर गती देण्याचा आणि देशभर पसरवण्याचा निर्णय घेतला आहे। या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेल्या 23,731 कोटीच्या भरीव निधीच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात नवीन कॉम्प्रेस्ड बायोगॅस सीबीजी प्रकल्प उभारले जातील। त्याशी संबंधित आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील आणि देशात स्वच्छ ऊर्जा निर्मितीला प्रचंड गती दिली जाईल। या योजनेचा आपल्या शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष कसा फायदा होणार, तर मित्रांनो, ज्या भागात हे नवीन सीबीजी प्रकल्प सुरू होतील त्या परिसरातील शेतकरी आपल्या शेतातील पिकाचे अवशेष, शेण आणि इतर सेंद्रिय कचरा थेट या प्रकल्पांना विकू शकतील। यामुळे शेतकऱ्यांना शेतीतील मुख्य पिकांव्यतिरिक्त एक अतिरिक्त आणि शाश्वत उत्पन्नाचा नवीन मार्ग उपलब्ध होईल। म्हणजे आजपर्यंत ज्याला निरुपयोगी कचरा समजून जाळले जाते, तोच कचरा आता शेतकऱ्यांसाठी सोने म्हणजे पैशाचे साधन ठरणार आहे। याशिवाय या सीबीजी प्रकल्पामध्ये बायोगॅस तयार झाल्यानंतर जो साठा उरतो त्यापासून अत्यंत उच्च दर्जाचे सेंद्रिय आणि जैविक खत तयार होते। हे खत शेतीसाठी अत्यंत सुपीक आणि गुणकारी ठरल्याचे असल्यामुळे शेतकऱ्यांच्या महागड्या रासायनिक खतावरील खर्च कमी होईल आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत होईल। देशाच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केला तर भारत आज आपल्या गरजेसाठी मोठ्या प्रमाणावर इंधन परदेशातून आयात करतो। जर देशात अशा प्रकारच्या कचऱ्यापासून स्वच्छ जैव इंधनाची निर्मिती झाली तर भारताची इंधन आयात कमी होईल, अब्जावधी रुपयांची बचत होईल। तसेच यामुळे कार्बन उत्सर्जनात मोठी घट होईल, पर्यावरण समतोल राखला जाईल आणि स्वच्छ ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन मिळेल। यासोबत ग्रामीण भागात अशा प्रकारचे लहान मोठे प्रक्रिया उद्योग उभे राहिल्यामुळे स्थानिक ग्रामीण तरुणांसाठी रोजगाराच्या लाखो नवीन संधी उपलब्ध होतील। कच्च्या मालाचे संकलन करणे, त्याची वाहतूक करणे, प्रकल्पातील प्रक्रिया आणि एकूणच प्रकल्प व्यवस्थापन अशा अनेक विविध क्षेत्रात रोजगाराची नवीन दालने उघडली जातील। या सर्व माहितीसोबत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सर्व नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे की देशातील स्वच्छ ऊर्जा, कचरा व्यवस्थापन आणि ग्रामीण विकासाला चालना देणारी एक पायाभूत विकास योजना आहे। शेतकऱ्यांना याचा फायदा प्रकल्पाशी जोडले गेल्यानंतर, आपला कच्चा माल प्रकल्पाला विकल्यानंतर किंवा या उपक्रमामध्ये भागीदार झाल्यानंतर होणार आहे। येणाऱ्या काही दिवसात केंद्र सरकार, कृषी मंत्रालय आणि संबंधित विभाग या योजनेच्या सविस्तर अंमलबजावणीबाबत अधिकृत मार्गदर्शन सूचना, नियम आणि पात्रतेचे निकष जाहीर करतील। त्यानंतर राज्याने या प्रकल्पाची उभारणी आणि अंमलबजावणी वेगाने सुरू होईल। असेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना, नवीन जी आर, शेतकरी बांधवांसाठीचे निर्णय, ग्रामपंचायत आणि इतर सर्व महत्त्वाचे सरकारी अपडेट्स सर्वात आधी आणि सोप्या मराठीत जाणून घेण्यासाठी आपल्या लखन पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा। या व्हिडिओला लाईक करा आणि हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी मित्रांना व्हॉट्सअपवर, ग्रुपवर नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।